महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज। खरं तर आज आपण ह्यांच्यावर बोलणार आहोत। मागे 2019ला ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रात जाऊन शिवाजी महाराजांच्या स्मारक बांधण्यासाठी जे भूमिपूजन केलं असं दाखवण्यात आलं। बोटीमध्ये बसून हा सगळा प्रकल्प जो यांनी त्याचा थोडक्यात आर्किटेक्चर प्लॅन सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि भारताच्या नागरिकांसमोर यांनी ज्यावेळेस मांडलं त्यावेळेस ह्यांची भूमिका अशी होती की महाराजांची या ठिकाणी भव्य दिव्य असे स्मारक आम्ही अरबी समुद्रात बांधत आहोत। त्यासाठी लागणारे काही परवानग्या आहेत ते विशेष बाबीमध्ये येत असून त्याचे परवानग्या जसे भेटतील तसे आम्ही हे प्रकल्प सुरुवात करणार आहोत। पण मुख्य बाब अशी आहे की केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी यांची सरकार असताना यांच्या सरकारी यंत्रणेकडून यांना त्या परवानग्या उपलब्ध होत नाहीये। हे कुठेतरी जनतेची दिशाभूल करण्यासाठी यांनी त्यावेळेस आणलेला तो प्रकल्प असा म्हणावा लागेल। पण त्यासाठी यांना मतदानासाठी शिवाजी महाराजांचा नाव हे वापर करण्यासाठी यांना परवानगी नेमकं देतं तरी कोण? थोडक्यात मला सांगायचं असं आहे की गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा एवढा मोठा स्मारक यांनी बांधला। ते बांधत असताना यांना कोणत्याही अडचणी आल्या नाही आणि महाराष्ट्रात मात्र शिवाजी महाराजांचं स्मारक बांधताना यांना परवानग्या विशेष बाबी लागत असतील आणि जनतेला मूर्ख बनवून फक्त तो वेळ निवडणुकाची जी वेळ आहे ते वेळेची जी पत्रक आहे ते फक्त लक्षात ठेवून हे अशा गोष्टी करून ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजायला लागलेले आहेत ही खरी तर जनतेला कोणत्या दिवशी समजणारे हे अद्याप कळत नाहीये की जितकी महाराष्ट्रातली 11 कोटी 12 कोटी जी जनसमुदाय आहे त्यामध्ये प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती एक आराध्य दैवत म्हणजे दैवतपेक्षाही मोठ्या प्रमाणात ते मानतात। ते असे मानत असताना अशा लोकांची ज्या पद्धतीने दिशाभूल करण्यात येते ती हे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो फडणवीस यांनी ह्या गोष्टी केंद्र सरकारकडे एवढी लाचारी व्यक्त करण्या इतकी तुमची जर फडणवीस प्रतिमा असेल तर मग त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करू नका अशा तमाम मराठी बांधवांची तुमच्याकडे विनंती राहील। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांचेच मावळे एक दिवस असे येतील की त्यावेळेस तुमचं कुठेच अस्तित्व राहणार नाही राजकारणामध्ये असे ते दाखवून देतील। अशा काही नागरिकांचं रोष आहे। परंतु मुळात जर सत्य बाब अशी बोलायची असेल तर सरदार वल्लभभाई पटेल साहेबांची ज्या पद्धतीने प्रतिमा भारत देशामध्ये प्रसिद्ध करण्यात येते तशीच महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पूजा होऊन सुद्धा एवढे वर्ष उलटून सुद्धा त्याच्यावरती एक स्टेटमेंट येत नाहीये। हा खूप मोठा दुर्दैव आहे या महाराष्ट्रामध्ये। याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातले जे राजनेता आहेत ते एवढे खूप पूर्वी म्हणायचे की काँग्रेस सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्र दिल्ली समोर झुकतो, पण आता तर अशी परिस्थिती आहे त्यावेळेस महाराष्ट्र दिल्ली समोर झुकून महाराष्ट्राचा लाभ व्हायचा, पण आता जे महाराष्ट्राचे जे नेते आहेत ते दिल्ली समोर असेच झुकतात की ते पूर्ण महाराष्ट्रातल्या गोष्टी त्या केंद्राकडे सोपवून टाकतात आणि महाराष्ट्र राज्याला ते पूर्ण खोकला करून टाकतात। एक काडी मात्रची त्या महाराष्ट्र राज्याची या लोकांना काही विकास असतील किंबहुना अशा काही प्रमुख ज्या प्रकल्प असतील ह्यांच्या मान्यतेनुसार त्या ठिकाणावरनं प्रतिसाद भेटत नाही तरी सुद्धा वारंवार हे दिल्ली समोर जातात आणि महाराष्ट्राची आबरू जे आहे ते पूर्णपणे घाण ठेवण्याचा प्रकार हे लोक करतात। ह्याचा कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेकडून या लोकांचा निषेधही व्यक्त होतो, परंतु फक्त निषेध व्यक्त होऊन काही उपयोग नाहीये। या जनतेला या राज्याच्या हे जे लोकप्रतिनिधी आहेत यांना योग्य प्रकारे
तुम्ही मतदानाच्या वेळेस धडा शिकवा, असे काही सुजाण नागरिक यांचं म्हणणं आहे.